आता चंद्रकांत खैरेजी हे उभाटाचे नेते आहेत मराठवाड्यातले, आणि त्यांनी त्यांच्या नेत्यांच्या विषयी एखादं वक्तव्य केलं तर ते त्यांना वाटलं त्यांच्या पक्षातले म्हणून त्यांनी केलं. त्याला आमच्या लेखी काही किंवा इतर काही फार महत्त्व देण्याचं कारण नाही. जे त्यांना वाटलं त्यांच्या नेत्याप्रती ते बोलले, याच्यापेक्षा मला वाटत नाही त्याला काही फार महत्त्व आहे. कर्जमाफी होणार नाही ही आशा आता शेतकऱ्यांनी सोडून द्यावी. नाही, मुळामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा की जे वित्तमंत्री आहेत, त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की सध्या कर्जमाफी होणार नाही. याचा अर्थ कर्जमाफी होणार नाही असं कुणी समजण्याचं कारण नाही. फक्त सध्या करता येणार नाही हे त्यांचं स्टेटमेंट आहे. परंतु याला चुकीचा अर्थ काही मंडळी लावतात, असं काही नाही. थोडंसं आता लाडक्या बहिणींना जवळपास 40-44 हजार कोटी रुपये वर्षाला त्या ठिकाणी तरतूद करावी लागती. अन्य काही योजना आहेत, म्हणजे 7.5 HP पर्यंत शेतकऱ्यांना मोफत आपण वीज देतो आहे, किंवा अन्य काही योजना आहेत. या माध्यमातून लोकांना लाभ देण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होतो आहे. आणि ज्या वेळेला विभागाला वाटेल, सरकारला वाटेल, त्यावेळेला निश्चितपणानं कर्जमाफी होईल. परंतु ती सद्य परिस्थिती, म्हणजे सद्य परिस्थितीत नाही, परंतु भविष्यामध्ये होऊ शकते. नाही, असं काही नाही आहे, असं बिलकुल काही नाही आहे. म्हणजे राज्यमंत्र्यांमध्ये का नाराजी व्हावी, नाही तसं काहीच कारण नाही आहे ना. त्यामुळं आपण जे सांगताय ते काही मला योग्य वाटतं. नारायण राणे असं म्हणतात की आगामी निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंची शिवसेना हा पक्षच राहणार नाही. तुम्हालाही तसं वाटतं? ते आता राणे साहेबांना वाटत असेल, राणे साहेब बोलले. चलो, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.